आपण बघत आहोत गेल्या वर्षी अकॅडमी टाकली तसे आपल्या क्लासचे रिझल्ट येत आहेत. जे जुने विद्यार्थी आहेत जे का आपल्या क्लासमध्ये होते त्या विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ आपल्या अकॅडमीमधून सारखा होत आहे. हेच आहे फक्त पूर्वी स्टार्टिंगला आपण जे काय क्लास चालू केला होता तिथे सरांनी हा क्लास चालू केला फक्त गोरगरिबाची मुलं कुठेतरी अकॅडमीला लागले पाहिजे हे चालू करून दिले. त्यांना वाटलं 11वी 12वीला तर आपल्याकडे नेटचे टॉपर वगैरे विद्यार्थी लागतात, इंजिनिअरिंग डॉक्टरला आपण त्यांना पाठवतो. पण ज्या मुलांचं काही ज्या मुलांची परिस्थिती गरीब आहे असे विद्यार्थी कुठेतरी कमी पडतात किंवा मार्क्स कमी असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक निगेटिव्ह विचार येतो की आम्ही भविष्यात काहीच होऊ शकत नाही. काहीचे इंग्लिश वीक असते, काहीचं मॅथ वीक असतं आणि म्हणून त्याच्यामुळं ही अकॅडमी सुरू करण्याचा उद्देश फक्त हाच होता की हे गोरगरिबाची मुलं, ग्रामीण भागातली मुलं, आपल्या तालुक्यातले मुलं कुठे ना कुठेतरी लागले पाहिजेत आणि हा उद्देश आज सफल होत आहे. एक विद्यार्थी आपल्या अकॅडमीमधून नाव लौकिक करत आहेत आणि 3 वर्षामध्ये आपल्याकडे जवळपास 40 पर्यंत विद्यार्थी पूर्ण लागलेले आहेत अकॅडमीमध्ये. आणि आज बी अशा पद्धतीने अनेक भरपूर विद्यार्थी असे आहेत की ते आज बी नोकरीच्या लागण्याच्या वाटेवर आहेत, पण त्यांच्यासाठी थोडासा वेळ आणि कालावधी लागणार आहे की कुठली तरी ऍड पडलेली नाही आणि ऍड पडेपर्यंत की कुठली तरी ऍड पडली की बरेचसे विद्यार्थी लागतील. येणारी पोलीस भरती जे काय आपले पात्र विद्यार्थी आहेत 12वी पर्यंत झालेले असे विद्यार्थी 100% त्याच्यामध्ये यशस्वी होतील ही आम्हाला शाश्वती आहे. आणि असंच प्रकारे आम्ही जे काही ग्राउंडची तयारी असो, पवन सर असो ग्राउंडची तयारी घेतात आणि आम्ही जरी जे काही आम्ही टीचिंग स्टाफ आहे तो जरूर तुम्हाला टीचिंग प्लस तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही इथे वेळोवेळी करत आहोत. आणि अधूनमधून आम्हाला मित्रांचं पण सांगणं असतं की बाबा या मुलांना जे काही गोरगरिबाची मुलं आहेत त्यांना तुम्ही प्रामाणिकपणे मेहनतीने थोडंसं घडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून